श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. नवरात्री तर आपली सुरू आहे आणि या नवरात्री मधील उद्या आहे शुक्रवार आणि मंगळवार हे कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानले जातात. तुम्ही खूप उपाय करताय, खूप सेवा करताय, पण ते उपाय, त्या सेवा, त्याचं फळच आपल्याला मिळत नाहीये. बघा, आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की मला 24 तासात अनुभव आला, माझं 21 दिवसात काम झालं, माझं 40 दिवसात काम झालं. पण आपल्यातील असे बरेच ताई व दादा आहेत की ताई आम्ही खूप सेवा केल्या, खूप उपाय केले, पण कोणत्या सेवा आणि उपायाचा आम्हाला फायदा होत नाही आणि झाला सुद्धा नाही. आमचं जे कष्ट आहे, जे दुःख आहे ते अजूनही तसंच आहे. आमच्या परिस्थितीमध्ये काही केल्या बदल होत नाहीये. तर अशा वेळेला कुठेतरी आपल्याकडून आपल्या कुळदेवीची, आपल्या कुलस्वामिनीची, जी आपल्या कुळाचं रक्षण करते, तिची सेवा होत नाहीये. आता तुम्ही म्हणाल की रोज आम्ही देवपूजा करताना कुळदेवीला स्नान घालतो, या गोष्टी करतो किंवा उपवास पकडतो, पण हे इतकंच पुरेसं नाहीये. फक्त सकाळी देवी देवतांना स्नान घालताना, देवपूजा करताना, देवांना अंघोळ घातली म्हणजे मी सेवा केली असं होतं का? तर अजिबात नाही. सर्वात पहिलं म्हणजे घरातील कुलस्त्रीने किंवा जो घरातला कर्ता मुख्य पुरुष आहे त्याने आपल्या कुलदेवीचा जो वार आहे तो वार, जसं की मंगळवार असेल किंवा शुक्रवार असेल. आता जसं आमची कुलदेवी तुळजापूरची देवी आहे, तर माझ्या जाऊबाई मंगळवारचा उपवास पकडतात आणि आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे, तर माझे मिस्टर जे आहेत ते शुक्रवार पकडतात तिरुपती बालाजीचा. तर तसं तुम्ही कुलस्त्रीने तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे तो वार तुम्ही संकल्प करून की मी कशासाठी घरात हे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे प्रॉब्लेम सुटू दे, हे सगळं बोलायचं. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि संकल्प करून जो वार आहे तो वार तुम्ही ते उपवास पकडायचे. आता हे विचारू नका किती पकडायचे, अगदी आयुष्यभरासाठी पकडा, कारण ती आपल्या कुळदेवीची सेवा आहे. जी कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करणार आहे पिढ्यानपिढ्या, पुढे जेवढ्या पिढ्या येतील तेवढं. त्याच्यामुळे त्यांचं आणि तुमच्या मिस्टरांना तुमचं जे कुळदैवत आहे त्यांचा उपवास करायला सांगा. नक्कीच आपल्या कुळदेवीच्या आणि कुळदैवताच्या आशीर्वादाने जे काही प्रॉब्लेम्स चालत आलेले आहेत ते हळूहळू सुटताना तुम्हाला बघायला मिळतील आणि 100% मिळतील. आणि आजपर्यंत तुम्ही ज्या सेवा करताय त्या सर्व सेवांचे फळ, त्यांचे रिझल्ट तुम्हाला हळूहळू आयुष्यामध्ये बघायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जोही आपल्या घरामध्ये पैसा येतो, कमी येऊ द्यात किंवा जास्त येऊ द्यात. आता आम्ही काय केलेला आहे, एक डब्बा केलेला आहे. त्या डब्यामध्ये महिन्यातून एक वेळा तुमच्या कुलदेवीचा किंवा तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी आपल्याला त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकायचे आहेत. असं नाही की समजा तुमची 1 तारखेला पगार झाली तर त्याच दिवशी टाका, असं काही नाही. त्या महिन्याभरामध्ये तुम्ही आपल्या कुलदेवीच्या वारी किंवा कुलदैवताच्या वारी त्या डब्यामध्ये आपल्या कुलदेवीचं आणि कुलदैवताचं स्मरण करून त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आहेत. तुम्ही म्हणजे आता समजा सुरुवात तुम्ही शुक्रवार पासून केली, जसं की आता आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी म्हणून माझ्या तोंडामध्ये शुक्रवार येतं, तर आम्ही काय करतो की शुक्रवारी त्याच्यामध्ये पैसे टाकतो. बऱ्याच वेळेला प्रत्येक शुक्रवारी टाकतो आणि बऱ्याच वेळेला फक्त महिन्यातील एका शुक्रवारी सुद्धा टाकतो, असं काही नाही. पण तुम्ही सुरुवात शुक्रवारी केली तर शुक्रवारीच टाका. तुम्ही सुरुवात मंगळवारी केली तर कंटिन्यू महिने मंगळवारीच टाका. आणि वर्षातून एक वेळा हे पैसे तुम्ही, जेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुलदेवीच्या किंवा कुलदैवताच्या मूळ पीठावर जाऊन त्यांचा मान सन्मान करतो, त्यावेळेला तिथे दानपेटीमध्ये आपल्याला हे पैसे टाकायचे आहेत. दुसरं ऑप्शन म्हणजे काय की हे जे पैसे जमा झालेले आहेत याच्यात अजून पैसे आपण ऍड करून आपल्या देवांसाठी काहीतरी वस्तू घ्यायची आहे. ती वस्तू घ्यायची आणि कपाटामध्ये ठेवून द्यायची. आपण सोनं चांदी जसं ठेवतो तसं नाही, जी वापरात येईल देवी देवतांसाठी ती वस्तू घ्यायची आहे आणि ती देवांसाठी वापरायची आहे. बऱ्याच वेळेला आम्ही हे दुसरं ऑप्शन पण करतो आणि बऱ्याच वेळेला पहिलं ऑप्शन सुद्धा करतो, तर असं करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवीचा जो वार आहे त्या वारी आपल्या घरामध्ये कुलदेवीची आरती ही व्हायलाच हवी. आपल्या कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी आपल्या घरी कुलदैवताची आरती ही व्हायलाच हवी. भले तुम्ही एकटे असू द्या, तुम्ही एकटे करा, तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ आहे त्या वेळेला करा,
पण त्या वारी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची आरती जी आहे, कुलदेवीचं नामस्मरण जे आहे ते व्हायलाच हवं आणि त्या वारी आपल्या कुलदेवीला किंवा कुलदैवताला काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि कुलदेवीला आपल्याला तुम्हाला जर शक्य झालं तर तांबूल म्हणजेच पानाचा विडा अर्पण करायचा आहे आणि जर तुम्हाला मिळाली घराच्या आजूबाजूला कुठे वेणी तर वेणी आपल्याला ती अर्पण करायची आहे आणि जो आपण पानाचा विडा अर्पण केलेला आहे म्हणजे तांबूल अर्पण केलेला आहे तो त्या दिवशी तिथेच राहू द्यायचा देवी समोरच आणि दुसऱ्या दिवशी घरातील कोणत्याही मंडळींनी तो खायचा। स्पेशली आपण कुलस्त्रीने किंवा आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने खाल्ला तर खूप चांगलं होईल। हे छोटे छोटे उपाय जे मी फॉलो करते, जे माझ्या घरामध्ये अगदी म्हणजे माझ्या जाऊबाईंनी वगैरे सांगितलेले आहेत की प्रांजली असं असं पुढे करायचं, तेच मी तुम्हाला सांगत आहे। याने आयुष्यामध्ये खूप चांगले बदल, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील। आता वळूया उपायांकडे। तर बघा, उद्या शुक्रवारच्या दिवशी सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी आपल्याला करायचा आहे। तुमची कोणतीही इच्छा असू द्या, यासाठी तुमच्या घरी जर घटस्थापना झालेली असेल तर घटासमोर बसून हा उपाय करायचा आहे। अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला असेल तर तिथे समोर बसून करायचा आणि हे दोन्हीही नसेल तर अगदी देवघरासमोर बसून आपल्याला उपाय करायचा आहे। यासाठी काय करायचं, 2 पानं घ्यायचे, 2 आपले खाऊचे पानं, जी विड्याची पानं, नागवेलीची पानं ज्याला आपण म्हणतो, ती 2 पानं घ्यायची, ती कुटायची एका कपड्यामध्ये, म्हणजे पातळ आपला कपडा असतो बघा धोतरासारखा, त्याच्यातून त्याचा रस काढून घ्यायचा किंवा तुम्ही हाताने पिळून काढून घेतलात तरीही चालेल आणि डाळिंबाच्या काडीने भोजपत्रावर आपली जी इच्छा आहे ती या खाऊच्या पानाच्या रसाने आपल्याला लिहायचे आहे। भोजपत्र हे जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे, पूजा साहित्य जिथे सगळं मिळतं, तिथे तुम्ही त्यांना विचारा की भोजपत्र हवं आहे, ते तुम्हाला भोजपत्र देतील। अगदी 20-25 रुपयाला भोजपत्र मिळतं। त्याच्यावर आपल्याला इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर ही इच्छा लिहिलेलं जे भोजपत्र आहे आपल्या त्या दिवशी म्हणजे उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या तुमच्याकडे घटस्थापना असेल, अखंड दिवा असेल तर त्याच्या समोर तुम्ही राहू देऊ शकता आणि हे रसाने लिहिलेलं आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाही, पण आपण एक एनर्जी क्रिएट केलेली आहे, आपण ती इच्छा लिहिलेली आहे, दिसू द्या न दिसू द्या। आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये जी दानपेटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मनोकामना बोलून आपल्या कुलदेवीचं स्मरण करून ती आपली मनोकामना इच्छा तुम्ही टाका। त्याच्यावर आपलं नाव लिहायचं नाहीये, काही नाही, त्याच्यामुळे घाबरू नका की मी कसं टाकू, माझं नाव असेल, कोणाला कळेल, नाही, फक्त आपली इच्छा लिहून त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे। पुढच्या नवरात्रीपर्यंत तुमचं ते काम 100% पूर्ण झालेलं असेल। आता दुसरा उपाय, जेव्हा आपण अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हवन करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे की 11 विड्याची पानं घ्यायची आहेत। 2 पानं एकावर एक अशी 11 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला एक एक बत्तासा ठेवायचा आहे। म्हणजे 2 विड्यांची पानं, 1 पान, असे 11 जोड्या घ्यायच्या आहेत। विड्याच्या पानांच्या 11 जोड्या आणि त्या 11 पानांच्या जोड्यावर एक एक बत्तासा आपल्याला ठेवायचा आहे। आणि जेव्हा आपलं हवन होईल, तुम्ही श्री सूक्तमचं करणार असाल किंवा अजून कोणतं, हवनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला बरेच ऑप्शन सांगितलेले आहेत। मी कशा पद्धतीने करत आहे, मी 9 दिवसापासून म्हणजे पहिल्या माळेपासून अगदी 9वी पर्यंत रोज करत आहे, तर त्या पद्धतीने कसं करत आहे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि आपलं हवन झाल्यानंतर ते 2 विड्यांच्या पानाची एक जोडी, ते विड्याचं पान, त्याच्यावर जो आपण बत्तासा ठेवलेला आहे हे आपल्याला घ्यायचं आहे, उचलायचं आहे आणि त्या हवन कुंडमध्ये आपल्याला जो आता मंत्र सांगणार आहे हा मंत्र बोलून आपल्याला टाकायचा आहे। हे टाकल्याने काय होईल की जर आपल्याला नजर बाधेचा त्रास असेल, शत्रूंचा त्रास असेल, आपलं चांगलं झाल्यावर खुश होणाऱ्या लोकांच्या ऐवजी आपलं वाईट चिंतणारे जर लोक खूप असतील तर या गोष्टींमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये फरक दिसून येईल। तुम्हाला लोक त्रास द्यायचा आपोआप कमी होतील, ना त्यांचं वाईट होईल ना तुमचं वाईट होईल, पण ते तुमच्यापासून दूर राहतील। तर रीम नाही, आपण जेव्हा मंत्र बोलतो त्याच्यामध्ये रीम असतं, पण आपल्याला इथे रीम नाही म्हणायचं, लिम। आपण रीमला ह ला मागे रे सोडतो रीमला, पण इथे आपल्याला लिम म्हणायचं आहे। ह ल अर्ध ल लिम आणि वरी अनुस्वार लिम म्हणायचं। एक ते विड्याचं पान, त्याच्यावर जो बत्तासा आहे तो उचलायचा, आपली मनोकामना बोलायची, त्या आपल्या अग्नीमध्ये टाकायचं, म्हणजे जे आपण हे करतोय हवन करतोय त्या हवन कुंडामध्ये टाकायचं। परत दुसरं पान उचलायचं, त्याच्यावर बत्तासा, आपली मनोकामना बोलायची, लिम म्हणायचं आणि त्या
हवन कुंडामध्ये टाकायचं। या पद्धतीने 11 जे पानाच्या जुड्या आहेत आणि त्याच्यावर बत्तासा आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये लीम मंत्र म्हणून टाकायचा आहे। आता तिसरा उपाय हा सुद्धा इच्छापूर्तीसाठी आहे, धनप्राप्तीसाठी आहे, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आहे आणि दुर्गा देवीकडून जर आपल्याला आपली कोणतं काम करून घ्यायचं आहे, आपली मनोकामना दुर्गा देवीला सांगायची आहे आणि ती 100% पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 108 लवंगांच्या जोड्या, म्हणजे 108 लवंग घेतल्या तर हे एक झालं, सेम अजून 108 लवंगा घ्यायच्या म्हणजे 2 लवंगांची एक जोडी, अशी एक लवंग। सिंगल लवंग कधीच आपण हवनात सुद्धा टाकायची नसते आणि कुलदेवीला सुद्धा अर्पण करायची नसते। 2 लवंगांची एक जोडी नेहमी आपण पूजनात वापरत असतो। तर 2 लवंगांची एक जोडी असं 108 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे 108 जोड्या आपल्याला लवंगाच्या घ्यायच्या आहेत। आणि लाल दोरा घ्यायचा, लाल कलरचाच दोरा घ्यायचा। लाल दोरा नसेल तर आपल्याकडे पांढरा जो दोरा असतो आपल्या प्रत्येकाच्या घरी, तर तो आपण कुंकवाच्या पाण्यामध्ये रंगवून घ्यायचा, थोडा वाळू द्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 लवंगांची एक जोडी अशी गाठ बांधायची, अशी म्हणजे 108 लवंगांच्या जोड्याची माळ आपल्याला तयार करायची आहे। आणि प्रत्येक लवंग आपण गाठ मारताना आपली मनोकामना बोलायची आहे। हे सर्व करताना आपली जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे ती आपल्या मनात ठेवायची, आपलं इंटेन्शन डोक्यात ठेवायचं। कोणतेही उपाय, कोणत्याही सेवा कधी काम करत असतात बघा, जेव्हा आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन असतं, नाही तर फक्त कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण उपाय करतोय तर तो उपाय कधीच काम करत नाही। आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन असायला हवं। सुरुवातीला काय करायचं, घटासमोर किंवा अखंड दिव्यासमोर किंवा देवासमोर आपल्याला बसायचं आहे। देवासमोर दिवा अगरबत्ती लावलेली असावी, नमस्कार करायचा कुलदेवीला, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं, कुलदेवीला सांगायचं की मी कशासाठी हा उपाय करत आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची। पूर्ण 108 लवंगांच्या जोड्या त्या दोऱ्यामध्ये बांधून झाल्या, म्हणजे 108 लवंगांच्या जोड्यांची माळ बनवून झाली की जे सार्वजनिक देवी कुठे तुमच्या आजूबाजूला बसलेली असेल त्या देवीच्या तिथे जायचं, किंवा सार्वजनिक देवी नसेल तर आजूबाजूला देवीचं मंदिर तर असेल तिथे जायचं, आपली मनोकामना बोलायची आणि तिथे गुरुजी वगैरे कोणी असतील किंवा तुम्हाला जर घालू दिलं तर तो जो लवंगांची माळा आहे ती, तो जो हार आहे तो आपण देवीला स्वतः आपली मनोकामना बोलून अर्पण करायचा आहे। अगदी काही दिवसांमध्ये तुम्ही बघाल की जे काही कष्ट दुःख आहे, जी काही मनोकामना तुम्ही देवीला सांगितलेली आहे, जे काही काम तुम्हाला वाटतं की व्हावं, तुम्ही आई जगदंबेकडे मागितलं आहे की माझं हे काम होऊ दे, ते काम होताना तुम्हाला स्वतः दिसेल आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः बघाल। तर असे हे छोटे छोटे 3 उपाय होते। त्याचबरोबर ज्या सुरुवातीच्या काही गोष्टी होत्या ज्या की मी फॉलो करते त्या मी तुम्हाला सांगितल्या, तर यातील जे काही आपल्याला शक्य होईल ते फॉलो करायला सुरुवात करा। नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल होताना बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।